आणि एक महत्त्वाची बातमी आहे, अजित पवारांच्या पक्षामध्येच गटबाजी असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। दादांवर आरोप होत असताना कुणी बोलायला समोर येत नाही। रोहित पवार यांचं हे वक्तव्य, महायुतीमध्ये गट पडलेत आणि भाजप फक्त तमाशा बघताय, रोहित पवार यांचं वक्तव्य। त्या पक्षासाठी जर फक्त अजितदादाच लढत असतील तर त्या पक्षाचे म्हणजे अजितदादांच्या पक्षाचे बाकीचे नेते काय करतात? जेव्हा त्यांच्या नेत्यावर जर कुणी बोलत असेल तर बाकीचे नेते मात्र त्या ठिकाणी बोलायला येत नाहीत। पण दुसऱ्याच्या बाबतीतला एखादा विषय असेल तर त्यांचे मोठे मोठे नेते बोलायला मात्र त्या ठिकाणी पुढे येतात। मग ह्याला आपण काय म्हणायचं? त्यांच्या पक्षामध्येच अंतर्गत गट पडलेत असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल। जशा मित्र पक्षांमध्ये गट पडलेले आहेत, म्हणजे कुठलेही मित्र पक्ष, म्हणजे अजितदादांचा पक्ष शिंदे साहेबांच्या पक्षाबद्दल काय बोलत नाही, शिंदे साहेबांचा पक्ष अजितदादांच्या पक्षाबद्दल काय बोलत नाही आणि बीजेपी मात्र मागे बघून तमाशा बघते। त्याच्यातच त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा गट पडलेले आहेत। म्हणजे शिंदे साहेबांचा पक्ष घ्या नाही तर तुम्ही अजितदादांचा पक्ष घ्या, त्यांना त्यांच्याच पक्षामध्ये काय चाललंय हे कळत नसेल तर याच्यावर आम्ही काय वक्तव्य करणार?